नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. आषाढ महिना म्हटलं की एकच आठवतं, पाऊले चालती पंढरीची वाट. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सर्व वारकरी पाऊस असला तरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात. तर याच विषयी आज आपण थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष श्री उदय दिघे सर. आता येत्या आषाढी एकादशी निमित्त त्यांनी ते आपल्याला काय माहिती सांगणार आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर, आषाढी वारी आता येतेच आहे, तर ही आषाढी वारीची जी परंपरा आहे नेमकी कधी आणि कशी सुरू झाली? ही परंपरा विठ्ठलाबरोबरच सुरू झाली. हे विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याचा हा मार्ग आहे. पूर्वीच्या काळी दुसरा मार्गच नव्हता, त्यामुळे पायीच जायचे. त्याला नंतर वारी म्हणायला लागले की ते रुटीनली म्हणजे जास्त परंपरागत ते झाल्यामुळे त्याला वारी म्हणायला लागले. ती विठ्ठलाबरोबरच सुरू झाली आणि तशीच ती स्वतःची परीक्षा घेणारी एक परीक्षा घेणारी वारी म्हणजे भक्तीची परीक्षा घेणारी वारी म्हणून ती सुरू झाली. आता त्याचं स्वरूप आहे. वारी म्हटलं की सगळे वारकरी हे आषाढ महिना असल्यावर पाऊस असतो, त्यामुळे एवढ्या पावसातही ते लोक आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. तर या वारीचं आध्यात्मिक महत्व काय? हे विठ्ठलावरती आपली भक्ती दाखवण्याची किंवा दाखवण्यापेक्षा ती अनुभवायची अनुभवायची तरा आहे की माझं विठ्ठलावर किती प्रेम आहे. आषाढची वारी ही सगळ्यात कठीण म्हणजे कार्तिकीची पण कठीण असते, पण आषाढी ही त्यापेक्षाही कठीण. म्हणून भक्त स्वतःची परीक्षा घेत असतो. वारीला महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक प्रतीक मानलं जातं, याविषयी काय सांगा? जसं विठ्ठल महाराष्ट्राचा मुख्य देव, भक्ती मार्गातला मुख्य देव, त्यामुळे वारी ही त्याची भक्ती करणारी गोष्ट म्हणून त्याला सांस्कृतिक प्रतीक म्हणतात. लाखो वारकरी जे आहेत दरवर्षी पायी जातात, तर त्यांच्या या मागे भावना काय असतील? तुम्हाला तुमच्या मते काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? सगळे पायी पंढरपूरला जातात विठ्ठलाच्या दर्शनाकरता. त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात, त्याच्यावर मात करून ते जातात. हा त्यांची स्वतःची परीक्षा घ्यायचा, स्वतःच्या भक्तीची परीक्षा घ्यायची भक्तांची ही तरा आहे. आणि दरवर्षी ती स्वतःची भक्तीची परीक्षा भक्त घेत असतो वारीला जाऊन. विठ्ठल या एका शब्दाचा तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे एक अर्थ मांडणार? म्हणजे काय ह्या शब्दाच्या मागे काय वाटतं तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल हा कृष्णाचा अवतार आहे. त्याचं जन्म ज्याचा अवतार हा कलियुगाच्या सुरुवातीला झाला. कलियुग तुम्हाला माहितीच असेल की महाभारताची कलियुगाची सुरुवात झाली आणि महाभारतातल्या सगळ्या घटना हे कलियुगातलं प्रतीक आहे. भांडणं, भाऊबंदकी, हेवे दावे हे सगळे महाभारतात लोकांनी अनुभवले. आणि तशा गोष्टी म्हणजे एखाद्या कुठच्या वाईट गोष्टीला सुद्धा एक त्याच्यात महाभारत घडलं असं म्हणतात, कारण त्याच्यामध्ये कलियुगाचे सर्व गुण आहेत. तर अशा सर्व कठीण प्रसंगामध्ये सामान्यांना धीर देणारा, आधार देणारा आणि दिशा दाखवणारा हा भक्ती मार्ग म्हणजे महाराष्ट्राला आणि सर्व हिंदूंना दिशा दाखवणारा मार्ग आहे. आपल्या तत्वज्ञान हे वेदांपासून, गीतेपासून,
सगळ्यांना दिलेला आहेच, तरी परंतु त्यातला सोपा मार्ग हा भक्ती मार्ग आहे. वेदामध्ये जे सांगितलं ते गीतेमध्ये सोपं करून सांगितलं, आणि गीतेमध्ये जे सांगितलं ते ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृत्यात सांगितलं. तरीही त्याच्याही पेक्षा सोपा मार्ग हा भक्ती मार्ग आहे. त्यामुळे तो सर्वसामान्यांना दिशा दाखवणारा आहे, म्हणून तो महाराष्ट्राचा मार्ग आहे. वारी म्हटलं की रिंगण आलं, तर या रिंगणचं नेमका अर्थ काय आहे? हा देवाकडे जाताना वाटेत एकमेकाच्या बरोबर सहप्रवाशांबरोबर काही क्षणाची विश्रांती आणि म्हटलं तर करमणूक असा याचा अर्थ आहे. जिथे रिंगण असतं तिथे वारीला बघायला लोक येतात, त्यामुळे जास्त लोक असतात. त्यामुळे त्या प्रसंगाला वारीमध्ये अनेक इव्हेंट्स होतात, अनेक प्रसंग येतात. जसं घोडा धावतो, बाकी काही गोष्टी असतात, कीर्तनं हे वगैरे करतात. म्हणून ते रिंगण एक करमणुकीचा प्रकार आहे, विश्रांतीचा प्रकार आहे. कठीण वारीमध्ये ही मिळालेली थोडीशी विश्रांती आहे. आता वारी सुरूच आहे. दिवे घाटामध्ये आता एक प्रसंग असा घडला की सूर्याच्या किरणांनी रिंगण घातलंय. तर हे कसं, म्हणजे काय वाटतं? रिंगण सूर्याच्या भोवती हवामानाच्या हिशोबाने उजेडाचं एक रिंगण होतं. हम्म. तसं ते रंगीत होतं, काळ्या रंगाचं पण होतं, त्याला पण खळं म्हणतो. हम्म. पण हे उजेडाचे प्रकार आहेत, म्हणजे उजेडाचा खेळ आहे. आणि भक्त त्या सगळ्या गोष्टींना एक वेगळ्या धार्मिक दृष्टीने बघत असतो आणि स्वतःला खात्री करून देत असतो विठ्ठल आहे. रिंगणामध्ये आपण बघतो की अश्व धावतात, तर याच्या मागे काही धार्मिक कारण आहे का? धार्मिक असं कारण नसावं असं मला वाटतं. हा एक मनोरंजनाचा प्रकार आहे आणि अश्वाची सुद्धा विठ्ठल भक्ती असं त्याच्याकडे बघितलं जातं. रिंगणातील जी माती असते त्याला असं पवित्र असं का मानलं जातं? आषाढच्या वारीमध्ये गेलेल्या प्रत्येक माणसाच्या पायाची धूळ सुद्धा पवित्र मानतात. तर जिथे एवढे भक्त एकत्र येतात तर त्या मातीचं महत्त्व किती जास्त असेल हे नक्कीच अनुभवण्यासारखं असतं. आणि जे रिंगण पार पडतं, तुम्हाला काही अंदाज आहे किती असे रिंगण पार पडले जातात? मला खरंच किती रिंगण पार पडले जातात नाही, पण जिथे मुख्य थांबण्याची जागा असते, जिथे बाकीचे भक्त सुद्धा वारकऱ्यांना बघायला येतात, त्या ठिकाणी रिंगण धरलं जातं. म्हणजे आताच्या भाषेत बोलायचं झालं तर जे जंक्शन असते, जिथे बाकीचे भक्त पण वारीला बघायला येतात, तिकडे रिंगण केलं जातं. आणि जितकी ही रिंगणं महत्त्वाच्या टप्प्यावर केली जातात. नक्की किती आहेत मला माहीत नाही. वारीच्या मार्गावरती अवलंबून आहे. वारी ही वेगवेगळ्या दिशेने येते, त्यामुळे रिंगणंही त्याप्रमाणे तेवढ्या प्रकारची येतात. आता एक असा प्रश्न विचारीन, जे आताच्या नवीन पिढीलाही माहीत नसेल किंवा काहींना माहिती करून घ्यायचं असेल. भगवान विठ्ठल हे विटेवर का उभे असतात? त्याची आख्यायिका अशी आहे की पुंडलिक हा विठ्ठल भक्त होता आणि त्यांनी आई वडिलांची पुष्कळ सेवा करत होता. त्याच्या भक्ती आणि आई वडिलांच्या सेवेवरती प्रसन्न होऊन विठ्ठल त्याला भेटायला आला. आणि तो तरीही विठ्ठल त्याच्या पुंडलिक त्याच्या आई वडिलांची सेवा करणं थांबला नाही. आणि विठ्ठल आला तर तो जाऊ नये म्हणून पुंडलिकांनी त्याला वीट दिली आणि सांगितलं, तू इथे उभा राहा आणि
भक्ताची ही इच्छा विठ्ठलानी मानली. त्यानंतर तो तिथेच उभा आहे. पुंडलिक निघून गेला तरी आपल्या आई वडिलांना सबंध वेळ परमनंट हे विठ्ठलाचं दर्शन व्हावं म्हणून विठ्ठलाला तो विटेवर उभा करून ठेवलं. अशी पुंडलिकाची मातृपितृ भक्ती होती असं म्हटलं जातं. आणि आपण पाहिलं तर विठुरायाच्या कमरेवरती जो हात असतो त्या मागील काही एक आध्यात्मिक असा संदेश आहे का? अ, हिंदुत्वातले सगळे देव हे एका तरी हातात शस्त्र घेऊन उभे आहेत. तुम्ही बघितलं असेल कृष्ण, राम, सर्व देव. पण विठ्ठल हा एकच देव आहे. तो शस्त्र घेऊन उभा नाही आहे. तो प्रेम करतो. तो आई आहे. विठू माऊली आहे. त्यामुळे त्याच्या हातात शस्त्र नाही म्हणून त्याचे हात कमरेवरती आहेत. ते कोणाला आघात करत नाहीत. म्हणून तो हात कमरेवरती. असा दुसरा देव नाही की ज्याचे हात कमरेवरती असतील. आशीर्वाद द्यायला एक हात आणि दुसरा शस्त्र घेतलेला हात असतो पण विठ्ठलाचा नाही आहे. आता हे वारी जी सुरू आहे या निमित्त जे पालखी सोहळे होत आहेत तर याचं काही महत्व आहे का? महत्व तर आहेच. म्हणजे पालखी ही विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाते. हम्म. विठ्ठलाच्या दर्शनाकरता जाताना त्या पालखीला भेटायला अनेक इतर विठू भक्त येतात, विठ्ठल भक्त येतात जे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते पालखीचं दर्शन घेतात आणि त्या पुण्याचा एक भाग आपल्यालाही मिळावा ही भावना असते. त्यामुळे पालखीचं दर्शन घेऊन आपला निरोप विठ्ठलापर्यंत पोचवावा ही त्यांच्या मागची भावना आहे. दिंडी म्हणजे काय आणि त्यामागची जी परंपरा किंवा शिस्त ही कशी पाळली जाते? दिंडीला नियम नाहीत. जसं उभरिंगण हे एक मनोरंजनाचा प्रकार आहे. आपण जे विठ्ठल दर्शनाला जाताना देवाचं नाव आपल्या मुखी असावं आणि त्याचे गुणगान गात विठ्ठलापर्यंत जावं ही दिंडीची प्रथा आहे. त्याच्यामध्ये दिंडीची जे भजनं कीर्तनं जी आहेत, भजनं जास्त करून ही म्हणत म्हणत लोक पंढरपूरला हा जातात. हेच विचारणार होती की वारीमध्ये पायी चालत जाताना टाळ, मृदुंग, अभ्यंग याचं जे काय वारीमधलं याचं महत्व काय? बघा ते वाद्य आहेत हम्म. आणि कोणी गात असेल तर त्याचा आनंद द्विगुणित करण्याकरता ही साधी वाद्य आहेत. एकतारी हे त्यातलं सगळ्यात कॉम्प्लिकेटेड आहे. पण टाळ, मृदुंग, चिपळ्या ही साधी साधी वाद्य त्या कीर्तनाला, भजनाला गेयता आणतात आणि जाणं सुकर आणि आनंददायी करतात. आषाढी आणि कार्तिकी यामधील काही फरक आहे का? हो, दोन्ही खडतर प्रवास आहेत. स्वतःची परीक्षा घेणारे प्रवास आहेत की विठ्ठलाची दर्शनाकरता आपण कुठच्या हाल अपेष्टा सहन करून जातो असं स्वतःला परीक्षा घेणारी ही गोष्ट आहे. कार्तिकीपेक्षा आषाढी जास्त परीक्षा घेणारी आहे कारण ती प्रतिकूल वातावरणात आणि प्रतिकूल महिन्यांमध्ये ती जाते. त्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे. पण कार्तिकी ही तेवढीच महत्त्वाची आहे. कार्तिकीच्या वेळेला हवामान हे सुखद असतं आणि आषाढामध्ये एक जास्त कठीण परीक्षा देणारं असतं. तेवढाच फरक आहे. तुमच्या मते चंद्रभागा नदीचं काही धार्मिक महत्व आहे का? चंद्रभागा नदीचं धार्मिक महत्त्व ही विठ्ठलाच्या
देवळाभोवती फेर धरून जाते. त्यामुळे ती जितका विठ्ठल पवित्र तितकंच ती नदीही पवित्र, कारण ती नेहमी विठ्ठलाच्या भोवती असते. आणि अर्थात चंद्रभागेमध्ये स्नान करूनच विठ्ठलच्या दर्शनाला जातात आणि त्याचं पावित्र्य हे मानलेलंच आहे. त्यामुळे त्याला महाराष्ट्राची गंगाच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी असंही ऐकलंय की पंढरपूरकडे जाण्याआधी पुंडलिकाचं दर्शन घेतात, असंही काही आहे का? घेतात, कारण पुंडलिकांनीच हा विठ्ठल इथे आणला अशी भावना आहे. त्यालाच भेटायला विठ्ठल पंढरपुरात आला. पुंडलिक पंढरपुरात होता, त्यांनी तो देव तिकडे आणला अशी भावना आहे. आत्ताच्या ह्या आधुनिक युगात, ह्या जगात वारीमध्ये काही बदल तुम्हाला जाणवतोय? म्हणजे आधीची वारी वेगळ्या पद्धतीने साजरी होत असे आणि आत्ताच्या? हो, वारी ही विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे पायी. आताच्या वारी बरोबर वाहनही जातात. माणसं जरी चालत गेली तर त्यांची साधन सामुग्री ही वाहनांच्या बरोबर पण जाऊ शकते. आणि आता फरक असा झालाय की संपूर्ण वारी करणारी लोक आहेतच, पण काही लोक आपल्याला जमेल तेवढी वारी करतात. हा एक त्यातला एक आजच्या वेळचा फरक आहे. म्हणजे काही लोक आपल्या गावापासून ठराविक अंतर जातात, जेवढं जमेल तेवढं जातात. असं पूर्वीच्या वारीला नव्हतं. जिकडे आपल्या घरापासून विठ्ठलापर्यंत जाणं म्हणजेच वारी समजली जायची. पण हेही काही वाईट नाही. जेवढी जमेल तेवढी विठ्ठल भक्ती करावी आणि जेवढं आपलं मन समाधान होईल तेवढं करावं. आत्ताच्या नवीन पिढीने, युवा तरुणाने या वारीच्या परंपरेतून काय शिकावं असं तुम्हाला वाटतं? एक महत्वाचं म्हणजे भक्तीची परीक्षा स्वतः करता देणं. भक्ती मार्गाचा तो एक मोठा प्रकार आहे की भक्ती हीच मुक्ती, हे भक्ती मार्गाचं ब्रीद आहे. तर ती भक्ती तपासून बघणे हा त्याचा प्रकार आहे की प्रत्येक माणूस आपली भक्ती किती आहे हे स्वतःला सांगण्याकरता करतो. हे एक आहे. दुसरं, हे सगळं करण्याकरता शिस्तबद्धता ही महत्वाची आहे. ही दुसऱ्या कोणी लादलेली शिस्त नाही आहे, ही स्वतःवर लादलेली शिस्त आहे. जशी प्रत्येक माणसाला स्वतःचं आयुष्य यशस्वी करण्याकरता स्वतःवर तीच शिस्त लावायला लागते, त्याचं ही एक रूप आहे. आणि वारीतून ते सगळ्यांना मिळतं आणि मिळावं. पर्यावरणपूरक आणि स्वच्छ वारीसाठी भाविकांनी कोणती काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं? भाविकांनी पर्यावरणपूरक म्हणजे स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची आपल्या देशाच्या करता आणि वारी करता सगळ्यांच्या आरोग्याकरता महत्त्वाची आहे. आणि पर्यावरणपूरक कुठचीही गोष्ट आपण करू ती पर्यावरणपूरक असावीच असं माझं मत आहे. पूर्वी असं सांगायला लागायचं नाही. मनुष्य प्राण्याची शक्ती एवढी मोठी नव्हती, पण आज मानवाची शक्ती एवढी मोठी आहे की ती कशाचाही विध्वंस करू शकते. पाण्याचा, मातीचा, झाडांचा, एवढंच काय जगाचा पण विध्वंस करू शकते. तर पर्यावरण आणि मानव जातीला आधार देणारी ही भूमी, तिचं रक्षण म्हणजे पर्यावरण रक्षण. असं माझं तर मत असं आहे की कितीही लोक म्हणाले की मंगळावर जीव आहे किंवा गुरुवर जीव कुठचा आहे, अजून सापडला नाही. या अखंड विश्वामध्ये पृथ्वी हा एकच
ग्रह आहे की जिथे जीवसृष्टी आहे. जीवसृष्टी ही एक चमत्कार आहे आणि तो देवाने घडवलेला चमत्कार आहे. तो सांभाळणं एवढंच आपलं काम आहे. ते तरी नक्की करावं, म्हणजे देवाला आभार मानल्यासारखे आहेत. जसं सुरुवातीला मी उल्लेख केला की वडाळ्यातील विठ्ठल मंदिराचे तुम्ही अध्यक्ष आहात. तर मी असंही ऐकलंय की त्याला प्रति पंढरपूर असं म्हटलं जातं. तर त्याचा इतिहास काय आहे? काय सांगाल? त्याचा असा इतिहास आहे, हे विठ्ठलाची स्थापना ही 413 वर्षापूर्वी झाली. या मूर्तीची पती पंढरपूर विठ्ठल मंदिराची. त्याची गोष्ट अशी आहे की वारकरी इकडनं पंढरपूरला जात होते आणि त्यांचे जे मुख्य होते एक भक्तश्रेष्ठ, ते एक वर्षी जाऊ शकले नाहीत. त्यांनी सगळ्या बाकी भक्तांना सांगितलं, मी ह्या वर्षी येऊ शकत नाही, तुम्ही पुढे व्हा. आणि ती वारीचे लोक पंढरपूरला गेले. त्यावेळेला चंद्रभागेमध्ये स्नान करताना त्यांच्या पायाला, भक्तांच्या पायाला एक मूर्ती लागली. ती मूर्ती घेऊन ते इथे आले. बहुधा ती मूर्ती यवनांच्या भीतीमुळे तिथे पाण्यात टाकली असावी, पण या भक्तांना ही मूर्ती मिळाली. तेव्हा त्यांच्या गुरुचा त्यांना आठवण आली आणि ती मूर्ती घेऊन ते वडाळा येथे आले आणि गुरूंच्या आश्रमात ती मूर्ती स्थापन केली. त्यामुळे ज्या लोकांना पंढरपूरला, ज्या भक्तांना पंढरपूरला जाता येत नाही, त्यांच्याकरता हा विठ्ठल वडाळ्याला आला अशी भावना आहे. म्हणून त्याला प्रति पंढरपूर म्हणतात. ज्यांना पंढरपूरला नाही जाता येत त्यांच्याकडे करता आलेला हा विठ्ठल वडाळ्यामध्ये आहे आणि त्यांच्याकरता विठ्ठल इकडे आला ही भावना असल्यामुळे त्याला प्रति पंढरपूर म्हणतात. आता येत्या आषाढी एकादशी निमित्त तुमच्या इथे म्हणजे काही कार्यक्रम, उपक्रम असे काही राबवले जातात किंवा मेडिकल कॅम्प वगैरे अशा काही सुविधा आहेत? आमच्याकडे वर्षभर दर एकादशीला एक आयुर्वेदिक मेडिकल कॅम्प असतो, जो सर्व भक्तांना मोफत सेवा देतो आणि बऱ्याच लोकांना वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होते. मोठी मोठी हॉस्पिटल पण सेवा देतात, पण तिकडनं पण सेवा घेणं हे सोपं काम नाही आहे. त्यामुळे आम्ही देवळात दर एकादशीला आयुर्वेदिक आरोग्य सेवा दिली जाते. तसे अनेक सांस्कृतिक गोष्टी आमच्या देवळात केल्या जातात. जेव्हा 400 वर्ष पूर्ण झाली तेव्हा आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम विठ्ठलाशी निगडीत केले होते. मंदिराचं एक कार्य धार्मिक असलं तरी त्याला सांस्कृतिक बैठक एक असावी असा आमचा बघण्याचा दृष्टिकोन होता. शेवटचा प्रश्न विचारते. आता येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त तुम्ही भाविकांना काय संदेश द्याल? त्यांना आजच्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा विठ्ठलावरची भक्ती हा त्यांच्या मनाला स्थैर्य आणि आधार देणारा असल्यामुळे त्यांच्या मनाला शांती आणि शक्ती देईल. विठ्ठल हा भक्तिमार्गाचं प्रतीक आणि मुख्य देव आहे. त्यामुळे सगळ्यांनी भक्तिमार्ग अवलंबावा असं माझं मत आहे. तर आपण पाहिलं उदय सरांनी त्यांचे विचार, त्यांचे अनुभव थोडक्यात आपल्याला सांगितले. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकाला असंही वाटलं असेल, म्हणजेच की एक वारीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. तर पुन्हा भेटूयात एका नव्या पाहुण्यासोबत. तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. आवाज इंडिया.